स्वागत करते. जोरदार टाळ्या आणि आवाज होऊन जाऊ दे. बहादुर बच्चे को मामी सध्या मला फक्त मामा पाहिजे होते इथे. बाबा थोडी थोडी घेतो का? थोडी थोडी घेतोच. मामा सुरुवात नाही केली असेच लाजत असता की आज काही स्पेशल आहे. अच्छा स्पेशल आहे म्हणून लाजताय. क्या बात आहे. काय स्पेशल आहे आज? नाही मागे नाही लिहिलंय आम्ही. इकडे बघ. आता स्टेजवर येत आहेत निखिलच्या सगळ्या मावशी. चलो मासी ग्रुप ऑन स्टेज. मेघना आता अशा मस्तपैकी चिलबिल आणि मस्त हॅपी फॅमिलीमध्ये तू जाणार आहेस. त्याचा हिस्सा ऑलरेडी बनलेली आहेस. कसं वाटतंय? खूपच चांगलं आणि खूप अनरियल वाटतंय की मुलगी सगळे फ्रेंड्स आहात. किती वर्षांपासून? मी काय म्हणते इथे कोणी येणार आहे का? जब से निखिल के साथ मेघना की शादी फिक्स हुई है तब से उसने फ्रेंड्स को टाइम देना थोड़ा कम किया है या फिर नॉर्मल? बहुत कम. छड़ी छड़ी आना छड़ी आना. बेस्ट फ्रेंड को एंगेजमेंट के दिन कब आना चाहिए? सबसे पहले एंगेजमेंट के दिन का 1 महीना पहले आना चाहिए शादी के. हाँ ये तो डांस में भी बीच में आए. आणि त्यासाठी मी जान्हवी यांना स्टेजवर येण्याची रिक्वेस्ट करते. इकडचे पण आहेत परफॉर्मन्स. लगेच शोधतात आपल्याकडे. जान्हवी कोण आहे आम्हाला कसं माहित अजून. खूप सुंदर दिसतेस तू. गाणं पण अगदी सुंदर होतं आणि डान्स पण तुझा खूप सुंदर सुंदर होता. मंडळी ज्यांना यांच्याकडे बघून असं वाटतंय की या दोघी जणी यांच्या मुली असू मुली सारख्या असू शकतात पण मुली जळताय का जळताय. पण तू स्टेप चुकलास आणि तिच्यासोबत तू सगळ्या स्टेप बरोबर केल्यास. कशा काय? कोण आहे ती सांग आम्हाला. आता कसं बोलू? शेवटी आता कसं निखिल कसं लग्न टाकून ऐकणार फ्युचर मला पण कसं करायला का शेवटी. सांगू हे जे एवढं मोठं तू बोललास ना त्या शब्दात आपण उत्तर देऊ शकतो. शी इज माय गर्लफ्रेंड. कसं आहे ना आता निखिल जे असं करणार आहे ना ते मला असं करावं लागणार आहे ना का? अच्छा प्रपोज कोणाला केले दोघांपैकी? मी केलं. ओहो क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चला तुमच्या संगीतमध्ये भेटूया आपण. तुमको पाया है तो जैसे खोया